बारामतीमधल्या दारुण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही स्तुतीसुमनं। एनडीएनं गाठला बहुमताचा आकडा। एनडीएला 294 जागा तर इंडिया आघाडीचा 232 जागांवर विजय। दिल्लीमध्ये आज एनडीएची बैठक। एनडीएमधल्या घटक पक्षांसह मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहणार। आज इंडिया आघाडीची ही दिल्लीमध्ये खलबतं। पुढची रणनीती आखण्यासाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यात खलबतं। दिल्लीतल्या बैठकीनंतर उद्या मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक। बीडमधून पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का। बीडचा भाजपचा गड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणेंनी पाडला। फेरमतमोजणीची पंकजांची मागणी फेटाळली। रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्याबद्दल ठाकरे गटाचा आक्षेप। निवडणूक आयोगाच्या कारभारावरती राष्ट्रपतींकडे तक्रार करणार। तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची नरेंद्र मोदींची घोषणा। तिसऱ्या टर्ममध्ये जनहिताच्या अनेक योजना आणणार तर एनडीएवरती विश्वास व्यक्त केल्याबद्दल मानले जनतेचे आभार। महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडनं महायुतीला जोरदार धक्का। महाविकास आघाडीच्या 30 जागा तर महायुतीच्या 17 जागा। मोदी शहांच्या अहंकाराचा गाडा रोखला गेला। सामनातनं कालच्या निकालासंदर्भात भाजपवरती जोरदार टीका। राज्यामध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी। 13 जागा जिंकत काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष तर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मुसंडी। नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि नारायण राणे या 3 कॅबिनेट मंत्र्यांचा विजय तर रावसाहेब दानवे, भारती पवार आणि कपिल पाटील या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा मात्र पराभव। इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा। भाजपवरती नाराज आमच्या सोबत येतील, उद्धव ठाकरेंना विश्वास। मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर दाखल। काही तासातच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होणार तर आज राज्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट। पुणे आणि सांगलीमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाची हजेरी तर पावसामुळे धानोरी भागातल्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। T20 वर्ल्ड कपमधला भारताचा आयर्लंडसोबत पहिला सामना। न्यूयॉर्कमधल्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवरती सामना रंगणार। नोवाक जोकोविच फ्रेंच ओपनमधनं बाहेर। गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेत असल्याची घोषणा। जोकोविचच्या माघारीमुळे कॅस्पर रूड उपांत्य फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।